आरोग्य फॅमिलीची ओळख करून द्या. आणि 8 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट केली, 8 वर्ष डॉक्टरांनी बरेच काही प्रयत्न केले, तुम्हाला मेडिसिन वगैरे काही चेंजेस करून दिले, वेगवेगळे तुमच्यावरती उपचार केले आणि 8 वर्षाच्या नंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला आता होणार नाहीये. तर प्रथम प्रथम सांगा, तुमचे कोच कोण आहेत? माझे कोच आहेत सुनील राठोड सर. वाव, त्यांनी तुम्हाला या आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली आणि या 23 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कोचने ज्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली त्यांचं तुम्ही ऐकत गेलात आणि तुमच्यात काय बदल झाला, तुम्ही काय केलं आणि काय बदल झालाय हे जाणून घेऊ द्या आम्हा सर्वांना. तर आमच्या कोचने आम्हाला प्रॉपर सांगितलं, रोज सकाळी 1 तास वर्कआउट करायचं, न्यूट्रिशन घ्यायचं, सकाळ संतुलित आहार. पाठीमागे प्लीज आवाज येऊ देऊ नका, कारण सुंदर असा अनुभव ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहात. पाठीमागे आवाज प्लीज येऊ देऊ नका. येस, तर तुमच्या कोचने तुम्हाला सकाळी 1 तास वर्कआउट करण्यासाठी गाईड केलं आणि तुम्ही त्यांनी जसं सांगितलं तसं तुम्ही वर्कआउट केलं, जगातील नंबर 1 असा सकस संतुलित आहार घेतला आणि आपल्या कोचचं गायडन्स घेत गेलात आणि तुमच्या शरीरामध्ये असा सुंदर बदल झालाय. आणि बघा, यांच्या शरीरामध्ये हार्मोन इनबॅलन्स असल्यामुळे यांच्या घरामध्ये असा एक चॅलेंज आलेलं होतं. तर अजय पवार सर, यात तुम्ही लग्न होऊन 8 वर्ष झालं, तर 8 वर्षामध्ये घरातील वातावरण कसं होतं? सर खूप चिडचिड व्हायची. म्हणजे काही सांगितल्यानंतर तर अजूनच म्हणजे विश्वासच नव्हता. असं घरामध्ये जर आपल्याला आणि प्रत्येक टप्प्याला लग्न झाल्याच्या नंतर उत्सुकता असते, ती म्हणजेच बाळाची. आणि हे जर झालं नाही तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं. असंच यांचं सुद्धा घर डिस्टर्ब होतं, घरामध्ये चिडचिड होणे, एकमेकावरती राग करणे, असे काही प्रकार होत होते. तर या 23 महिन्यामध्ये तुम्हाला किती महिन्यात प्रथम रिझल्ट आलाय? तर पहिल्या 3 महिन्यात मला रिझल्ट आला सर. वाव, पहिले 3 महिने उलटल्यानंतर त्यांना रिझल्ट आलेला आहे. विश्वास वाटला होता का? तुम्ही कोचवरती एवढा विश्वास कसा ठेवला की एवढे मोठे दवाखाने करून, आणि तुम्हाला क्लिअर तर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता होणारच नाही, एवढं असं असताना सुद्धा तुम्ही कोचवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला एक 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. कसा विश्वास ठेवला? तर आता बाकी पप्पा बोलतील पुढे. येस, कारण घरामध्ये या जोडीलाच नाहीये तर खरा एक चिंता असते ती त्यांच्या आईवडिलांना. प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की आपल्या मुलांचं लग्न करून द्यावं. लग्न करून झाल्याच्या नंतर एक लेकर बाळ झाले की आईवडिलांना खरंच समाधान वाटतं. तसंच आपण जाऊयात आता त्यांचे वडील बाबू पवार सर, की यांना काय वाटलं होतं, यांनी काय काय प्रयत्न केले की आपल्या मुलाला आपला नातू पाहायचा, याच्यासाठी अनेक काय प्रयत्न केले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. येस, तर पवार सर, आपल्याला नातू हवा नमस्कार, आपल्याला नातू हवा होता, तर नातू पाहण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? सर, सर्व जेवढे आज आपले पार्टिसिपेंट आहेत त्यांना सर्वांना नमस्कार. आता लग्न झाल्यानंतर आम्ही थोडी वाट बघितली, जसं आपण नॉर्मल बघतो की वर्षे 6 1.5 वर्षे असं बघितलं, पण काही रिझल्टच दिसत नाही. तर त्यावेळेला सहज सांगितलं की चला हॉस्पिटलला जाऊ. मग आमच्याकडे आहे प्राथमिक, तिथे चौकशी केली, त्याने पुढचे रिपोर्ट चालू केले, मग पुढे पाठवलं, पुढे पण तसंच झालं. नंतर त्याने एका चांगल्या डॉक्टरचे आम्हाला सजेशन दिलं, स्त्रीरोग तज्ञ. मग तिकडे चालू झाल्यानंतर मग बघायलाच नको, हप्त्यामध्ये सर 5,000 रुपये लागायचे प्रत्येक हप्त्याला 5,000 रुपये लागायचे आणि बाकी गोळ्या औषध वेगळ्या. नंतर हे 1 वर्ष 2 वर्ष असं चालूच रुटीन. आणि ते सांगायचे काही घाबरायचं नाही भाऊ, 100% रिझल्ट देणार. दोघांचे बी 1 महिना झाला की दोघांचे बी रिपोर्ट काढायला सांगायचे, रिपोर्ट नॉर्मल यायचे. असं सांगताना मग असे बरेच दिवस गेल्यानंतर अचानक एक मला वाटतं हे होते आपले शिमगा होता, होळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं, गेलो.
चेकअप झाला आणि डॉक्टरने आम्हाला दोघांना सांगितलं, मला आणि माझ्या मिसेसला, की म्हणे मुलं काही होणार नाहीये, त्याची पिशवीचं तोंड वाकडं तिकडं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काहीच करता येणार नाही. येस. मी जरा थोडं नर्वस झालो, घरी आलो, विचार केला की काय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मुलीला कळून गेलं, आम्ही बोललो ते तिला पण ऐकू आलं ना. मग ती घरी आल्यावर रडायला लागली. फक्त तिने असं नाही सांगितलं की पप्पा आता काय करायचं, ते म्हणे पप्पा मी गोळ्या किती दिवस खाऊ. येस. किती दिवस खाऊ म्हणल्यानंतर मी त्या गोळ्या सगळे त्याची फाईल घेतली, डस्टबिन मध्ये फाडून फाईल फेकून दिली, गोळ्या फेकल्या. म्हणलो जे व्हायचं ते नशिबात होईल, सकाळी तू आमच्या बरोबर उठायचं. आणि सुनील सरांना फोन करून सांगितलं. हा सर. म्हणजे सर तुम्ही यांच्या अगोदर तुम्ही किती दिवसांनी जॉईन आहेत? सर आम्ही दोघं 26 जानेवारी 2023 पासून आम्ही दोघे जण जॉईन आहेत. 22 पासून. येस. मी आणि माझी प्रथम तुम्ही अगोदर आरोग्य फॅमिली जॉईन केली. हो येस. प्रथम तुमच्यामध्ये काही चेंजेस झाल्याच्या नंतर तुम्ही की आता काही नाही, डॉक्टरने आता सांगितलंय ना क्लिअर होणार नाही, तुम्ही पूर्ण फाईल वगैरे गोळ्या काय तुम्ही डस्टबिन मध्ये टाकून दिले आणि तुम्ही सांगितलं की आता सुनबाई बाकी काही न करता आता तू आमच्या बरोबर उठ आणि वर्कआउट कर. याचा अर्थ या तुमच्या सुनबाई आणि मुलाच्या अगोदर तुम्ही स्वतः जॉईन झालेले होतात. तर तुमच्यामध्ये बदल झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची सुनबाई यांना वर्कआउट साठी तुम्ही उठवलं आणि असं काय एक कुठला सोनेरी दिवस आला की तुमच्या शरीरामध्ये तुमच्या घरामध्ये अशी एक आनंदाची बातमी आली. तर तुम्ही यांना काय काय केलं, तुम्ही सुनबाईसाठी काय काय नंतर आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय काय केलं की तुम्हाला असा सुंदर दिवस पाहायला मिळाला? तर पहिली गोष्ट विश्वास नव्हता, परंतु सुनील सरांनी आम्हाला सगळं सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा, सगळं होईल. मला सर 3600 रुपयाच्या महिन्याच्या गोळ्या चालू होत्या आणि माझ्या गोळ्या बंद झाला, फक्त एक बीपीची गोळी चालू आहे आज बी. येस. आणि नंतर मग आम्हाला एवढा विश्वास आल्यानंतर सुनबाईला सांगितलं की तू सकाळी आमच्या बरोबर उठायचं. ती नकारता आलाच नाही. हो पप्पा म्हणे मी उद्यापासून सकाळपासून उठते. कारण तिला माहिती होतं की जर लोकांचं बघत होते ना, मुलं बाळ नाही झाल्यावर मग दुसरं लग्न करतात, हे करतात, असं तिला माहितीच होतं. तर तिला सांगितलं, ती उठली. नंतर अजयला पण सांगितलं तुला पण आमच्या जोडीला उठायचं आहे. आणि सर आम्ही बेसिक किट दोघांना द्यायला चालू केली. त्यांचं सकाळचा नाश्ता चेंज केला आणि हा नियोजन पवार सर, आपला सुनील राठोड सर, पवार सर, ग्रेट कोच नागेश सर यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहिलो. त्यांनी जसं सांगितलं ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. आणि सर आम्ही काहीतरी कामानिमित्त आम्ही परळीला आलो होतो पाहुण्याकडे आणि पाठीमागून सुनबाईने फोन केला की असं असं आहे. आणि सर एवढा आनंद झाला की आम्हाला तिथे आणखी 4 दिवस थांबायचं होतं, पण आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी गाडी पकडून सरळ सफाळ्याला रिटर्न आलो. नक्कीच तुमच्या आयुष्यातील तो एक कॉल आणि तो क्षण म्हणजे एक अतिशय आनंदी असणार आहे की तुमच्या आयुष्यात कधीच तुम्ही एवढे आनंदी झाला नसता. त्या कॉलनं तुम्ही आनंदी झालेला आहे. येस. सर तिसऱ्या महिन्यामध्ये रिझल्ट झाला. सगळे घरामध्ये वातावरण चेंज झालं, चिडचिडपणा गेला. नंतर आर्थिक स्त्रोत जो आमचा जायचा, जो पैसा लागत नव्हता, तर आपल्याला जर 5,000 म्हणल्यावर आपल्यासारखे सर्वसाधारण माणसांना पैसा एवढा आणायचं कुठं? येस सर. एकूण किती खर्च झाला तुमचा याच्यासाठी की या गरीब आपल्याला बाळ व्हावं, आपल्याला नातू यावा याच्यासाठी दवाखान्यात तुम्ही एकूण खर्च किती केलाय? जास्त काही नाही, एक 5-5.5 लाख रुपये गेले आणि हातामध्ये फक्त भोपळा आला, बाकी काही नाही. किती गेले? 5.5 लाख रुपये. 5.5 लाख रुपये गेले आणि शेवटी आपल्या नशिबाला निराशा झाली, कारण यश आलं नाही. परंतु या आरोग्य फॅमिलीमध्ये आलात आणि तुमचे ग्रेट कोच सुनील राठोड सर हे ग्रेट कोच नसून तुमच्या कुटुंबासाठी ते देवदूत होते. ईश्वरानं तुमची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भेट करून दिली आणि आज
तुमच्या घरामध्ये अतिशय आनंदी आनंदी वातावरण आहे आणि पूर्ण फॅमिली एक आनंदानं जीवन जगत आहेत. गोंडस असं कन्या तुम्हाला नात म्हणून एक लाभलेली आहे आणि याचं सर्व श्रेय सांगतायत की तुम्ही तुमचे ग्रेट सुनील राठोड सर, त्याचबरोबर जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि सकाळचा 1 तास यानं पूर्ण तुमचं आयुष्य बदललं. तर आज काय काय सांगाल तुम्ही कॉलवरील सर्व व्यक्तींना? मी सर्वांना हे सांगू शकतो की माझा एवढा परिवार एकत्र, परिवार माझ्यापेक्षाही मोठा असेल सर कुणाचा, काही लोक यांचा, पण माझा एकत्र परिवार 3 मुलं, 3 सुना आणि 3 नातू आहेत मला, एकत्र परिवार. आणि घरामध्ये आम्ही 3 सुना, 3 मुलं आणि आम्ही दोघे नित्यनेमाने नाश्ता चेंज झालेला आहे सर आमचा. आणि आम्ही सकाळी शेक घेतो आमचा सकस संतुलित आहार. आणि हे सर आम्हाला आहे ना दूध लागायचं सर, महिन्याला 1 किलो तूप निघायचा. आज आमचं सगळं दूध बंद झालेलं आहे, चहा बंद झालेला आहे आणि परिवारामध्ये सगळं जसं खुशी आहे तसेच मी पण सर्वांना हेच सांगतो की विश्वास ठेवायचा. डॉक्टरवर तर विश्वास ठेवा, परंतु 10 वेळा जर गोळ्या चेंज करून डॉक्टर देत असेल तर विश्वास ठेवायचा किती? पाहू शकताय बाळ काय घेतय. जगातील नंबर 1 असा सकस संतुलित आहार बाळ सुद्धा घेतय. याला म्हणायचंय विश्वास. पाहू शकताय कॉलवरील बरेच व्यक्ती अनुमान काढतायत ना, त्यांच्यासाठी हा समोरचा क्षण पाहू शकताय. 1 वर्ष झालेलं आहे बाळाला आणि ते बाळ सुद्धा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतय. तर त्यात काय जादू आहे, ज्याच्या पोटात गेले ना बस त्यांनाच माहिती आहे. अनुभव घेतलाय त्यालाच माहिती की सर ती 6 महिन्याची होती तेव्हापासून तिला पासतो. आणि माझ्या मोठ्या मुलाचं पण मुलगी आहे वैशू आणि मुलगा, यांना पण आम्ही नित्य नियमाने डायनासिक दिली आहे. कधी कधी आहार पण घेऊन टाकतात ते आमच्या जोडीला. पाहू शकताय लहान मुलांचा जो सकस संतुलित आहार आहे ते लेकरांना देताय त्यांच्या बाळांना. येस अजय सर, तर आज येस त्यांना लहान्या बाळांचाच आहार द्या कारण त्यांना चव लागली. येस पाहू शकताय सर्वजण गोंडस असं कन्या एक लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये आले आणि पूर्ण वातावरण कसं आनंदीमय यांच्या कुटुंबामध्ये झालेलं आहे. तर पाहू शकता तिची किती धडपड आहे आहार घेण्यासाठी. पाहू शकताय सर्वजण 1 वर्षाचं बाळ आणि तुटून पडते त्या आपल्या जगातील. पाहू शकता तिची ओढ. येस